सर्वांना नमस्कार. सर्वांना खूप खूप सारा नमस्कार. आता जे आपण पाहणार आहोत ते भूगोल, भारताचा भूगोल TETमध्ये जे येऊन गेलेले प्रश्न आहेत तर ते 26 PYQ जे आहेत ते आम्ही या ठिकाणी आता पाहतोय. अगदी सर्वांनी लक्षपूर्वक जे आहे ते लेक्चर हे संपूर्ण पाहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा जो आहे ती येणारी परीक्षा आहे जे आहे त्या येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. त्यामुळं सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो अगदी काळजीपूर्वक बघावा असं मी आपल्याला विनंती या ठिकाणी करणार आहे. लक्षात आलं का? जे तुमचे मित्र आहेत त्या मित्रांना पण हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा, लाईक करा, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, शेअर करा. बरोबर की नाही? आपण तुमच्यासाठी एवढं शिकवतोय, हे ऑनलाईन क्लासेस घेतोय तर आम्हाला लाईक एक द्या, तुम्ही सबस्क्राईब एक द्या, कमेंट्स करा. चला जाऊ पहिल्या प्रश्नाकडं. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर काय आहे बघा. पहिला प्रश्न, भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली आहे किंवा ठरवली जाते? भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते सांगा बघू. भारताची प्रमाण वेळ जी आहे ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? लक्षात आलं का? पृथ्वीचा आकार कसा असतो? गोल. पृथ्वीचा आकार जर तुम्ही पाहिला तर पृथ्वी अशी अंडाकृती स्वरूपाची असते. लक्षात आलं का? त्याच्यामध्ये हे बघा, ही मध्यातून काय जातं? विषुववृत्त जातं. लक्षात आलं का? उत्तरेकडून काय जातं? कर्कवृत्त जातं आणि दक्षिणेकडून काय जातं? मकरवृत्त जातं. आणि हा उत्तर ध्रुव आहे, उत्तर ध्रुव. लक्षात आलं का? आणि हा इकडं जो असतो तो कुठला असतो? दक्षिण ध्रुव असतो. दक्षिण ध्रुव. मग ह्या जशा आडव्या रेषा आहेत तशा उभ्या पण रेषा मित्रांनो पृथ्वीवरती असतात. अशा उभ्या रेषा पण असतात. लक्षात आलं का? ह्या उभ्या ज्या रेषा आहेत ह्या काल्पनिक रेषा आहेत सगळ्या. ह्या रेषा काय पृथ्वीवरती अशी जाळी नाही. ह्या वेळेची माहिती घेण्यासाठी ह्या आडव्या आणि उभ्या रेषा ज्या आहेत त्या आहेत. आडव्या रेषा आहेत त्यांना काय म्हणायचं? आडव्या रेषा आहेत त्यांना काय म्हणायचं? आडव्या रेषा त्यांना काय म्हणायचं? आडव्या रेषा त्यांना अक्षवृत्त. आणि उभ्या रेषा आहेत त्यांना काय म्हणायचं? उभ्या रेषा आहेत त्यांना काय म्हणायचं? उभ्या रेषा त्यांना रेखावृत्त. उभ्या रेषा आहेत त्यांना काय म्हणायचं? रेखावृत्त असं म्हणायचं. लक्षात आलं का? सोपं आहे अगदी. तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तर आली पाहिजेत. अक्षय लक्षात ठेवायचं. अक्षय कसा आहे? आडवा. रेखा कशी आहे? उभा. लक्षात आलं का? अक्षय कसा आहे? आडवा. रेखा कशी आहे? उभा. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे परीक्षेला सातत्य ह्याच्या पुढच्या परीक्षेला सुद्धा येईल. ही परीक्षेला 2019ला आलेला प्रश्न आहे. हा काय आला की भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावरून ठरवली जाते? तर ती भारताची प्रमाण वेळ जी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे 82.5 अंश रेखावृत्तावरून ठरवली जाते. मित्रांनो, हे कुठून जातं? 82.5 अंश रेखावृत्त. तर याचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. याचं उत्तर जे आहे ते उत्तर कुठं आहे? भारतात उत्तर प्रदेश राज्य आहे. लक्षात आलं का? भारताच्या उत्तर प्रदेश राज्य आहे तिथं मिर्झापूर. लक्षात आलं का? मिर्झापूर हे पुस्तकात दिले आहे. मिर्झापूर. त्यानंतर मिर्झापूर नाव नसेल दुसरं कुठलं असेल? कानपूर. कानपूर नसेल दुसरं कुठलं असेल? कानपूर नसेल तर अलाहाबाद. लक्षात आलं का? हे जे आहेत अशी नावं असतात. लक्षात आलं का? अलाहाबाद हे असं नाव असेल. आणि ह्यापैकी मिर्झापूर असेल, कानपूर असेल, अलाहाबाद असेल, ह्या तिन्हीपैकी एक जे आहे ते एक नाव येऊ शकतंय. आणि ह्याला नवीन आता नाव काय आहे? नवीन नाव ह्याला नवीन नाव काय आहे? प्रयागराज. काय नाव आहे? प्रयागराज. लक्षात आलं का? इथून जे आहे ते मूळ रेखावृत्त जातं आणि त्याला आपण 82.5 अंश रेखावृत्त असं म्हणतो. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 82.5 अंश रेखावृत्त. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे बघा. भारताच्या आग्नेय दिशेत असणारे शेजारी राष्ट्र कोणते आहे? भारताच्या आग्नेय दिशेत असणारे शेजारी राष्ट्र कोणते आहे? सांगा प्रश्नाचं उत्तर. कमेंट्स करा. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते ना त्याचं कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.
फटाफट तुमच्या मित्रांना पण सांगा. काय भारताच्या आग्नेय दिशा असणारे शेजारी राष्ट्र कोणते? आता दिशा माहिती पाहिजे तुम्हाला. दिशा माहिती पाहिजेत की नाही? सर म्हणा तुम्हीच सांगा मला. ह्या मेन कुठल्या झाल्या? ह्या ही पूर्व, ही पश्चिम, दक्षिण, उत्तर, ह्या मुख्य आणि ह्या उपदिशा. उपदिशा कुठल्या कुठल्या माहिती आहेत सांगा बघू. वायव्य, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय. काय म्हटले? आग्नेय दिशेत असणारे शेजारी राष्ट्र कोणते? तर कोणते आग्नेय दिशेत असणारे शेजारी राष्ट्र भारताच्या हे सांगा बघूया. म्यानमार हे कुठे येतो? पूर्व दिशेस, पूर्वेस. श्रीलंका कुठे येते हो? हे दक्षिण. लक्षात आलं का? सांगा आता. श्रीलंका दक्षिणेस येतं का? त्याचं उत्तर चुकलंय. श्रीलंका दक्षिणेमध्ये येत नाही. तर श्रीलंका जे आहे ते श्रीलंका आपल्याला वायव्य दिशेला येतं. लक्षात आलं का? श्रीलंका कुठल्या दिशेला येतं? वायव्य दिशेला येतं. वायव्य नाही, आग्नेय दिशेला येतं. आग्नेय दिशेलाच येतं श्रीलंका. हे इंडोनेशिया, फिलिपाईन्स जे आहे कुठे येतात? पूर्वेस. लक्षात आलं? भारताच्या पूर्वेस जे आहे ते कुठले कुठले राष्ट्र येतात? म्यानमार, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स. आलं का? आणि आग्नेयमध्ये काय येतात? श्रीलंका हे देश येतं. भारताची सीमा किती देशांना लाभलेली आहे? भारताची सीमा किती देशांना लाभली आहे? भारताची सीमा 7 देशांना लाभली आहे. 7 देश. किती देश? 7 देश. लक्षात झालं का? ते कोणकोणत्या देशाला आहे? तर वायव्यला कुठले आहेत बघा. कोणकोणते देश आहेत ते इथं लिहितो. देश कुठलं? चीन, त्यानंतर अफगाणिस्तान, त्यानंतर कुठला आहे? पाकिस्तान, त्यानंतर कुठला आहे? नेपाळ, त्यानंतर कुठला आहे? भूटान, त्यानंतर कुठला आहे? म्यानमार, त्यानंतर कुठं आहे? बांगलादेश. किती झाले देश आहे? 1 2 3 4 5 6 7. लक्षात आलं काय? भारताची भूसीमा 7 देशांना लाभलेली आहे. किती देशांना? 7 देशांना भारताची भूसीमा लाभलेली आहे. लक्षात आलं का? इथे लिहितो, तुम्ही चुकणार. भूसीमा 7 देशांना लाभलेली आहे. लक्षात आलं का? पण भारताचे शेजारी राष्ट्र अजून आहेत 2. कुठला आहे? श्रीलंका एक आहे. श्रीलंका. आणि दुसरा कुठला आहे हो? मालदीव. हे पण 2 राष्ट्र आहेत. पण भूसीमा लाभलेले राष्ट्र किती आहेत? 7. कुठले? चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, म्यानमार आणि बांगलादेश. म्यानमारलाच ब्रह्मादेश सुद्धा असं म्हटलं जात होतं. जाऊ पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय मग? भारताच्या आग्नेय दिशा असणारे राष्ट्र कुठले? तर श्रीलंका. शेजारी राष्ट्र विचारले. कुठला आहे? श्रीलंका. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 2. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता बघा, राज्य आणि राजधानी तुम्हाला माहिती पाहिजेत. राज्य, राजधानी, किती? 1 गुण. लक्षात आलं का? तर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कुठली विचारले त्यांनी सांगा. बघूया कोणाला उत्तर येते. कमेंट्स करून सांगा बघूया. चुकीची जोडी. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर, बरोबर आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ, बरोबर आहे. मणीचा फाळ म्हणजे इम्फाळ. मणिपूरची राजधानी इम्फाळ. मेघालयची राजधानी शिलाँग, बरोबर आहे. तर मिझोरमची राजधानी कुठली सांगा? मिझोरमची राजधानी कुठली? एजॉल. लक्षात कुठली आहे? एजॉल. मिझोरमची राजधानी एजॉल. लक्षात आलं काय? त्यामुळे चुकीची जोडी कुठली? तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. हे कोहिमा नाही इथं. कोहिमा नाही. मिझोरमची राजधानी एजॉल. तर लिहितो, व्यवस्थित लिहितो. एजॉल.
किंवा इथं झ पण लिहिलं तरी चालते, एझॉल लिहिलं जाते. हां, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मिझोरामची राजधानी एझॉल आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर, मणिपूरची राजधानी इम्फाळ, मेघालयची राजधानी शिलाँग, हां, मिझोरामची राजधानी एझॉल. हां, त्यानंतर दुसरं कुठला इतर एक राहिला, इकडची पूर्वेकडचे देश आहेत, पूर्वेकडची राज्य आहे ती. तर तिथं अनेक राहिलं कुठलं? नॅगालँड. नॅगालँड लक्षात आलं का? नॅगालँडची राजधानी काय? कोहिमा. नॅगालँडची राजधानी कोहिमा, मेघालयची राजधानी शिलाँग, मणिपूरची राजधानी इम्फाळ, मिझोरामची राजधानी एझॉल. लक्षात आलं का? जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. तमिळनाडू चेन्नई तर लक्षद्वीप काय? तमिळनाडूची राजधानी चेन्नई, तर लक्षद्वीपची राजधानी कुठली? सांगा बघूया. सांगा प्रश्नाचं उत्तर फटाफट. प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे तुम्हाला. हे परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहे. TET 2019 आलाय प्रश्न हा, आणि पुढं पण याच्या येण्याची शक्यता आहे. प्रश्न सांगा. तमिळनाडूची राजधानी चेन्नई आहे, तर लक्षद्वीपची कुठली? तर लक्षद्वीपची राजधानी आहे कवरत्ती. लक्षद्वीप हे काय आहे हो? हां, लक्षद्वीप हे काय आहे? बेट आहे हे. प्रवाळयुक्त बेट आहे. कुठं आहे हे? अरबी समुद्र. अरबी समुद्रामध्ये जे आहे ते बेट आहे. लक्षात आलं का? हे माहिती पाहिजे. तमिळनाडूची राजधानी चेन्नई, तर लक्षद्वीपची काय? कवरत्ती. तिरुअनंतपुरम कुठली राजधानी आहे ही? तिरुअनंतपुरम केरळ. रायपूर कुठल्याची राजधानी सांगा? अगरतला कुणाची आहे? त्रिपुरा. रायपूर कुणाची आहे सांगा बघूया. जे रायपूर सांगेल त्याला ₹1 बक्षीस. छत्तीसगड कुठला? छत्तीसगडची राजधानी रायपूर, केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आणि त्रिपुराची राजधानी आगरतळा. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कवरत्ती. लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय? खालीलपैकी कोणता प्राणी हिमालय पर्वतीय क्षेत्रात आढळतो? TET 2019 आलेला प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणता प्राणी पर्वतीय क्षेत्रात आढळतो? सांगा. कोणता प्राणी पर्वतीय क्षेत्रात आढळतो? सांगा. हिमालय पर्वतीय क्षेत्रामध्ये आढळतो. कुठला प्राणी आढळतो? कस्तुरीमृग. प्रसिद्ध आहे किंवा वाचलं पाहिजे. भूगोलाचं पुस्तक वाचा जरा, डोळ्यासमोर ठेवून वाचा जरा. डोळ्यात जरा पाणी मारा डोळ्यावर. जे झोपा काढा, झोपून बघा ऐकतात ते. खालीलपैकी कोणता प्राणी हिमालय क्षेत्रात आढळतो? कस्तुरीमृग. लक्षात आलं का? कोल्हा नाही, सिंह नाही, सांबर नाही, तर कस्तुरीमृग हा हिमालयामध्ये प्राणी आढळतो. हे 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये आलेला प्रश्न आहे हा. 10वी भूगोल त्यामधील प्रश्न आहे हा. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. कोणत्या नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे? कोणत्या नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे? सांगा. ज्या लोकांना ते त्यांनी कमेंट करा. मध्य भारतामध्ये वसलेलं ठिकाण आहे हे उज्जैन शहर. लक्षात आलं का? कुठं आहे? मध्य भारत. मध्य प्रदेश म्हणून त्याला आपण. लक्षात आलं? ते कुठली नदी आहे? शिप्रा नदी. शिप्रा नदीच्या काठी जे आहे ते उज्जैन हे शहर वसलेलं आहे. लक्षात आलं का? शिप्रा नदीच्या काठी. लक्षात आलं का? शिप्रा नदीच्या काठी उज्जैन हे शहर वसलेलं आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? सौर वर्षाची सुरुवात कोणत्या उत्सवाने होते? सौर वर्षाची सुरुवात कोणत्या उत्सवाने होते? सांगा. सौर वर्षाची सुरुवात कोणत्या उत्सवाने होते?
बघूया कोण सांगताय. कमेंट्स करा, कमेंट्स करा, कमेंट्स तुमच्या आल्या पाहिजेत. कमेंट्स तुम्ही करा ना, प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. परीक्षेला बसणार आहे ना. पोलीस भरती, ग्रामसेवक सगळ्यांसाठी हे प्रश्न येतात. सोपे प्रश्न आहेत. सांगा, सौर वर्षाची सुरुवात कोणत्या उत्सवाने होते? सांगा सांगा सांगा, लवकर सांगा. तर बैसाखी जो सण आहे, बैसाखी, लक्षात आलं का? इथं पर्याय दिलेला नाही तुम्हाला, सॉरी. क्रॅचेस बरोबर आहे, क्रॅचेस. याला पाहिजे, याला इंग्लिश मध्ये आलाय, हाला बैसाखी इथं पर्याय पाहिजे. बैसाखी, लक्षात आलं का? बैसाखी जो सण आहे, जो आहे बैसाखी, बैसाखी सॉरी, याला बैसाखी असं बी म्हणतात. बैसाखी, बैसाखी जो सण आहे ना, या सणाच्या या सणापासूनच जी आहे ती सौर वर्षाची सुरुवात होते. हा सण कोणत्या धर्मासाठी? हिंदू, बौद्ध आणि शीख लोक जो आहे हे सण साजरा करतात. हिंदू, बौद्ध आणि शीख. आणि या 2-3 धर्मासाठी हा सण महत्त्वाचा आहे. आणि याच्यापासून सौर वर्षाची जी आहे ती सौर वर्षाची सुरुवात केली जाते. लक्षात आलं का? हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये मोठी यात्रा असते याच्या संदर्भातली. समजलं? तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे? अंदमान निकोबार बेटावरील टिंबटिंबे आदिवासी या बेटावर मूळ रहिवासी आहेत. अंदमान निकोबार बेट कुठं आहे? सांगा. भारताच्या पूर्वेला कुठं आहे? भारताच्या पूर्वेला बंगालच्या उपसागरमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये जे आहे ते अंदमान निकोबार हे बेट आहे. लक्षात आलं का? तर इथं कुठली जमात आहे? सांगा, कुठली जमात आहे इथं? तर जारवा जमातीचे जे लोक आहेत ना, जारवा जमातीचे लोक इथली मूळ आदिवासी जमात आहे. तो प्रश्न आलाय, ह्या 2 वेळा प्रश्न आलाय हा परीक्षेला. तुम्ही म्हणाल प्रश्न हे परत येतात का? येतातच येतात. जारवा जमात जी आहे ती अंदमान निकोबार या बेटावरती आपल्याला आढळून येते, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये अजून लोक दुसरे पण आहेत, ओंगी. लक्षात आलं का? ओंगी जातीचे पण समूहाचे लोक इथं राहतात मित्रांनो. हे आपल्याला अभ्यास केल्यानंतर समजणार किंवा समजून येणार. चला जाऊ पुढच्या प्रश्न. हे कातकरी, भिल्ल, ओंड हे महाराष्ट्रामध्ये आढळतात. लक्षात आलं काय? कातकरी, भिल्ल, गोंड कुठं असतात? हे महाराष्ट्र. लक्षात आलं का? महाराष्ट्रामध्ये आढळून येतात ह्या जमाती. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. काय पुढचा प्रश्न? मोनाझाईट वाळू कोणत्या राज्यात आढळते? मोनाझाईट वाळू कोणत्या राज्यात आढळते? मोनाझाईट वाळू कोणत्या राज्यात आढळते? 2, 3, 4, 1, 5 सांगा. मोनाझाईट वाळू कोणत्या राज्यात आढळते? तर केरळ जे आहे राज्य, त्या केरळ राज्यामध्ये मोनाझाईट ही दुर्मिळ असणारी वाळू जी आहे ती वाळू आढळते. लक्षात आलं का? त्यानंतर किरणोत्सारी अणुऊर्जासाठी उपयोगात असणारं थोरियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य जे आहे ते मोनाझाईट वाळूमध्ये सापडतं आपल्याला. आणि हे खनिज आहे मित्रांनो. लक्षात आलं काय? मोनाझाईट वाळू ही काय खनिज जी आहे ती अणुभट्टीमध्ये त्याचा उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो. झारखंडची राजधानी कुठली? रांची. मगाशी केरळची सांगितले आपण, महाराष्ट्राची मुंबई, बिहारची पाटणा. हे आपल्याला माहिती पाहिजे. तर केरळ या राज्यामध्ये मोनाझाईटची वाळू जी आहे ती वाळू सापडते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10. काय सांगितले? खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात? खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात? सांगा. बघूया कुणाला उत्तर येतंय. हे उत्तर ज्याला येईल त्याला 1 रुपये बक्षीस. सांगा, खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात? सोपं आहे.
तांबे वापरतील का हो? तांब्याची भांडी असतात. सोने वापरले का? सोने दागिने बनवतो. बॉक्साईडची भांडी ॲल्युमिनियमसाठी वापरतात. हे बॉक्साईड हलका असतं, विमानात वापरतात. ॲल्युमिनियम होतं. ॲल्युमिनियम तयार होतं. ते कुठं वापरलं जातं? विमानामध्ये. विमान, लक्षात आलं काय? हलका धातू असतो. कुठला आहे? हलका धातू. ह्याच्यापासून काय बनणार आहे? पोलाद बनणार आहे का? सोने पण हलकाच धातू आहे. तांबे भांडी तयार करण्यासाठी. तर मॅंगनीज, ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मॅंगनीज. खालीपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात? मॅंगनीज जे आहे ते मॅंगनीज पोलाद तयार करण्यासाठी वापरलं जातं मित्रांनो. लक्षात आलं का? त्याचं काय असतं? मजबूत असतं ना, कडक असतं. आणि जे मजबूत आणि कडक. मजबूत आणि कडक काय होतं? मजबूत आणि कडक टिकाऊ जे आहे ते टिकाऊ पोलाद तयार होते. लक्षात आलं का? या प्रश्नाचं उत्तर काय? मॅंगनीज. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 11. गोवा राज्यातील कोणता सांस्कृतिक उत्सव आहे? गोवा राज्यामध्ये सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? सांगा बघू. कोणता आहे गोवा राज्यामध्ये सांस्कृतिक उत्सव? बघूया कोण सांगताय, सांगा. गोवा राज्यामध्ये सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? गोवा राज्यामध्ये सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? सांगा. गोवा राज्यामध्ये सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? सांगा. सांगेल तर ₹1 तुम्हाला बक्षीस मिळणार. सांगा. तर कार्निवल जो आहे तो गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव आहे. दसरा कुठं आहे? महाराष्ट्र. नवरात्र कुठं आहे हो? नवरात्र भारतात कुठे साजरी करतात? महाराष्ट्र. गणेशोत्सव महाराष्ट्र. देशातील अनेक राज्यामध्ये सुद्धा अनेक राज्यात जे गणेशोत्सव आहे, गणेशोत्सव साजरा करतात. कळालं का? आणि कार्निवल जो आहे तो कार्निवल गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो. ही माहिती पाहिजे. आणि हा उत्सव काय? गोवा राज्यातील पोर्तुगीजांचा वारशाचे प्रतिबिंब आहे मित्रांनो. पोर्तुगीजांचे वारशाचे प्रतिबिंब आहे. पोर्तुगीज वारशाचे प्रतिबिंब आहे या ठिकाणी. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? जगातील सर्वात मोठे बेट नदीच्या पात्रात आहे. नदीच्या पात्रात असणारं माजुली हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. ते कोणत्या नदीच्या पात्रात आहे? बघूया कोणाला उत्तर येते या प्रश्नाचं. कोणत्या नदीच्या पात्रात आहे? सांगा. लवकर सांगा. आपल्याला जायचं आहे. माजुली जे आहे ते माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रातील सर्वाधिक मोठे बेट आहे? सांगा. आणि जगातील सर्वात मोठं बेट आहे ते नदीच्या पात्रामध्ये आढळून येते आपल्याला. लक्षात आलं का? तर हे बघा, ही इथे का नदी आहे? ब्रह्मपुत्रा नदी आहे का? ब्रह्मपुत्रा नदी. आणि या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये जे आहे ते माजुली हे बेट जे आहे ते माजुली हे बेट आपल्याला आढळून येते. ब्रह्मपुत्रा नदी कुठं आहे ही? आसाम राज्यात. लक्षात आलं का? तर माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आढळून येते. गंगा देशातील सर्वात मोठी नदी आहे. गंगा देशातील सर्वात मोठी नदी गंगा. लक्षात आलं का? माजुली हे बेट काय आहे? नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे ते ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे, आसाम या राज्यामध्ये. पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. तर खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? सांगा. शेतीला पूरक व्यवसाय कुठला? खाणकाम, पशुकाम, मासेमारी, व्यापार व्यवसाय. शेतीला पूरक व्यवसाय कुठला हो? खाणकाम होईल काय? नाही होणार.
शेती करून खाणकाम करणार आहे काय? मासेमारी करू शकतो का? अजिबात नाही. व्यापार व्यवसाय करू शकतो का? नाही. सांगा मग कुठला होणार? पशुपालन ना. शेती पशुपालन हे एकमेकाचे जवळचे व्यवसाय इथे आहेत की नाही? लक्षात आलं का? पशुपालन व्यवसाय हा शेतीला पूरक स्वरूपाचा व्यवसाय असलेला या ठिकाणी आपल्याला जी माहिती मिळते. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 14. काय प्रश्न विचारलाय? वाहतूक आणि दळणवळण ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात कारण TET 2018 विचारलाय प्रश्न. वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. वाहतूक आणि दळणवळण का मानल्या जातात? वाहतुकीमुळे देशांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. पहिलंच पर्याय बरोबर आहे. हे बघा, वाहतूक हा देशातला इतका मोठा महत्त्वाचा हे आहे, घटक आहे किंवा विषय आहे की वाहतूक जर थांबली ना तर अख्खं सगळं जग सगळं थांबल. मोठ्या आंतरराष्ट्रीय देशांतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार जे आहे त्या व्यापाराला चालना मिळायची असेल किंवा त्या एखाद्या देशाची प्रगती व्हायची असेल तर मालाची ने आण व्हायला पाहिजे ना. एखाद्या मार्केटमध्ये मालाचा पुरवठा कमी होतो, कधी जास्त होतो, त्यावेळी तिथली मालाचा ने आण जो व्यापार जे होतो तो वाहतुकीच्या माध्यमातून होतो. लक्षात आलं का? त्यामुळे वाहतुकीला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. उदाहरणार्थ बघा, जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद आहेत तर ती कुठं दक्षिण भारतात पाहिजे सफरचंद द्यायचे असेल तर ती वाहतुकीच्या माध्यमातूनच देणार, कारण तिथं सफरचंदचे झाडं येतात का? नाही येत. लक्षात आलं का? त्याचबरोबर दुबईमध्ये काय असते, खजुराचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आहे आणि आपल्या भारतामध्ये खजुराचं उत्पादन होत नाही. पण दुबईवरून खजूर जे आहेत किंवा नैसर्गिक जे तेल साठे तिकडे जास्त असल्यामुळं कच्च्या तेलाची आयात जे असते ते आयात आपण भारत जो असतो तो एखाद्या देशाकडून करतो आणि तो वाहतुकीच्या माध्यमातून करतो. लक्षात आलं का? तर वाहतुकीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. वाहतुकी कशी देशांतर्गत एक चालते आणि आंतरराष्ट्रीय चालते. त्याच्यामध्ये जल वाहतूक असते. जे वाहतुकीचे प्रकार कुठले इथं बघा, जल वाहतूक आहे. त्यानंतर कुठलं आहे? हवाई वाहतूक आहे. हवाई वाहतूक आहे. त्यानंतर दुसरी कुठली आहे हो? जल वाहतूक, हवाई वाहतूक आणि कुठली? रस्ते वाहतूक आहे का? रस्ते वाहतूक हां. त्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये जल वाहतूक आणि हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हां सॉरी. आणि आपल्या देशांतर्गत आहे ती रस्ते वाहतूक जी आहे ती रस्ते वाहतूकची पहिली पास आहे. त्याच्यामध्ये आपला विकास साधला जातो. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. काय पुढचा प्रश्न? अंदमान निकोबार बेटे हे दोन वेगवेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस कोणत्या नावाने ओळखतात? अंदमान निकोबार बेटे हे दोन वेगळे समूह एका खोल खाडीने वेगळे केलेले आहेत. त्या खोल खाडीला कोणत्या नावाने ओळखतात? 2018 मध्ये आलाय प्रश्न. सांगा प्रश्नाचं उत्तर. सांगा प्रश्नाचं उत्तर. अंदमान आणि निकोबार हे दोन वेगळे बेट समूह आहेत. अंदमान वेगळा आहे, निकोबार वेगळा आहे. तर ते एका खोल खाडीने वेगळे केलेले आहेत. तर त्या खाडीला कुठल्या नावाने ओळखतात? सांगा. 8 अंश खाडी, 9 अंश खाडी, 10 अंशांश खाडी, 11 अंशांश खाडी. सांगा कुठल्या अंशांश खाडी? हे प्रश्न पुन्हा एकदा विचारणार. हा प्रश्न IMP करून ठेवा. IMP करून ठेवा. हा प्रश्न विचारणार. तर 10 अंशांश जी खाडी आहे त्या 10 अंशांश खाडीच्या माध्यमातून जे आहे तो अंदमान आणि निकोबार जी आहे बेटे ती आपली वेगळी केली जाते. कुठं असता केली जाते? ही भारताच्या पूर्वेला. लक्षात आलं का? भारताच्या पूर्वेला जे आहे ते पूर्वेला ही आहेत. तर इकडं अजून एक आहे बघा 9 अंश. हे 9 अंश काय करतंय? लक्षद्वीप बेटे आणि मिनिकॉय यांना वेगळं करते. लक्षद्वीप बेटे आणि मिनिकॉय लक्षात आलं का? लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांना वेगळे करते 9 अंश. आणि 10 अंश अंदमान निकोबार बेटे यांना अंश वेगळे करते. 11 अंश कोणाला वेगळं करते? तर अमनदीवी आणि कॅनारोला. अमनदीवी आणि कॅनारोला या दोघांना वेगळं करते. लक्षात आलं का? आपल्याला माहिती असावी याची. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे?
अंदमान निकोबार बेटे ही 10 अंशांश खाडीने वेगळे केले जातात. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. 16. कोणत्या राज्याचा वायुभाग हा गरजात डोंगराने व्यापला आहे? गरजात डोंगराने व्यापलेला आहे. कोणत्या राज्याचा वायुभाग गरजात डोंगराने व्यापला आहे? हा प्रश्न कसा विचारलाय, कुठनं विचारलाय? आता हे डोंगर कुणाला अजिबात माहीत नाहीत. ह्या प्रश्नाचं उत्तर बरेच लोक चुकणार आहेत. पुस्तकाचं वाचन असेल त्यालाच प्रश्न येणार, आणि परीक्षाचे लोक जे पुस्तकातलं ज्याला वाचन अगदी व्यवस्थित आहे त्याला प्रश्नांची उत्तरं देणं अगदी इतकं सोपं जातं, खूपच सोपं जातं. खूप सोपं जातं. तर ओडिसा राज्यामध्ये ह्या डोंगर रांगा आहेत मित्रांनो. कुठल्या राज्यामध्ये आहेत? ओडिसा राज्याची राजधानी कुठली? भुवनेश्वर. लक्षात आलं का? ओडिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर. लक्षात आलं का? तर या ठिकाणी जे आहे ते, या ठिकाणी ग्रहजात डोंगर जे आहे ते ग्रहजात डोंगर कोणत्या राज्याच्या वायुभागात आहेत? तर ओडिसा राज्याच्या वायव्य विभागात आहेत. ओडिसा राज्याच्या वायव्य भागामध्ये आहेत. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. हरियाणातील अंबाला शहर कोणत्या नावाने ओळखले जाते? हरियाणातील अंबाला शहर कोणत्या नावाने ओळखले जाते सांगा. ह्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे. तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे लोक प्रश्नाचं उत्तर बरोबर देणार त्यांना 1 रुपये बक्षीस मिळणार. सांगा. तर विज्ञान शहर अंबाला हे काय आहे? विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. अंबाला शहर कुठले शहर म्हणून ओळखले जाते? हरियाणातील. तर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. इथं वैज्ञानिक उपकरणांचं उत्पादन केलं जातं. इथं काय केलं जातं? वैज्ञानिक उपकरणे यांचा काय झालं? वैज्ञानिक उपकरणे जे आहेत यांचा काय केला तिथं बनवले जातात. यांचं उत्पादन केले जाते. उत्पादन केले जाते या ठिकाणी. बरोबर की नाही? तर शैक्षणिक शहर कुठला आहे? पुणे. ऐतिहासिक शहर कुठं आहे? कोल्हापूर. हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय? मोसमी वनातील वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता? मोसमी वनातील वृक्षांमधील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता? बघूया आता कोण सांगते. बघूया जरा. इथं पर्याय चुकला एक मित्रांनो. ह्या प्रश्नाचं उत्तर सांगतो तुम्हाला. मोसमी वनातील वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कुठला आहे माहीत आहे का? साग. लक्षात आलं का? सागवानाचं लाकूड वापरतो का आपण? सागवान लाकूड सागवानाचं लाकूड ते टिकाऊ असतं, मजबूत असतं, सुंदर असतं. त्यामुळे त्याची लागवड करून लोक बाजारात ते चांगल्या किमतीला, उच्च किमतीला विकू शकतात. लक्षात आलं का? त्यामुळं मोसमी वनातील वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता आहे? तर सागवान. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोचूरजवळ कोणती नदी उगम पावते? हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखरचूजवळ कोणती नदी उगम पावते? प्रश्न वाचायला चुकला. हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखरचूजवळ कोणती नदी उगम पावते? सांगा. हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखरचूजवळ कोणती नदी उगम पावते? तर ह्या नदी ठिकाणी सिंधू नदी उगम पावते. कुठली नदी उगम पावते? सिंधू नदी उगम पावते. लक्षात आलं का? ही लडाख या ठिकाणाहून भारतातून जाते. लडाखमधून वाहत
जाते पाकिस्तानमध्ये. कुठं? पाकिस्तान. आणि झेलम, चिनाब, सतलज ह्या काय? त्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. लक्षात आलं का? झेलम, चिनाब, सतलज. त्यांना अजून एक राहिली कुठली? रावी. लक्षात आलं काय? हे आपल्याला माहिती पाहिजे. हडप्पा हे शहर कुठं आहे? हडप्पा हे शहर कुठल्या ठिकाणी नदीकाठी आहे? रावी नदीकाठी सापडले. रावी नदीकाठी पाकिस्तानामध्ये आहे ते. आता जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न 19. टिंबटिंबचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. टिंबटिंबचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. टिंबटिंबचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुनिर्मितीमध्ये केला जातो. सांगा बघूया कोण सांगतं या प्रश्नाचं उत्तर बघूया. कशाचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मितीमध्ये केला जातो? कोळशाचा केला जातो का? अजिबात नाही. खनिज तेलाचा केला जातो आहेच. नैसर्गिक नाहीच. थोरियम. आपल्याला हे थोरियम भारतात कुठं राहतं बघ? भारतात बघा. भारतात केरळ राज्यात आढळते. केरळ. लक्षात आलं का? भारतात केरळ राज्यामध्ये थोरियमचे साठे आहेत किंवा थोरियम आढळते. आणि थोरियमचा उपयोग मुख्यतः आण्विक इंधन म्हणून विद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. कळलं काय? समजलं? या प्रश्नाचं उत्तर आहे थोरियम. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. चंदीगड ही खालीलपैकी कोणत्या 2 राज्याची राजधानी आहे? 2 राज्याची राजधानी आहे बघा. चंदीगड. सांगा. चंदीगड हे कसं नियोजित शहर आहे? चंदीगड हे नियोजित शहर आहे. चंदीगड हे भारतातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. तर तो 2 राज्याची राजधानी पण आहे. चंदीगड काय आहे हा? चंदीगड कसा आहे हा? चंदीगड जो आहे, चंदीगड काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. कुठला प्रदेश आहे हा? केंद्रशासित प्रदेश आहे हा. आणि तो 2 राज्यांची राजधानी आहे. कुठलं? सांगा बघूया. जे सांगेल त्याला ₹1 बक्षीस. पंजाब आणि हरियाणा या राज्याची जी राजधानी आहे. पंजाब आणि हरियाणा. पंजाबची राजधानी चंदीगड आणि हरियाणाची राजधानी सुद्धा चंदीगडच. कळलं का? पंजाब आणि हरियाणा या 2 राज्याची राजधानी चंदीगड ही आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. अभ्यास केल्यानंतर माहिती पाहिजे. चंदीगड हे वास्तुविशारद कॅबुझिर यांनी या शहराची निर्मिती केली आहे. जाऊ पुढं. पुढचा प्रश्न काय? 22 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या कोणत्या बेटावर भारतातले एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे? अगदी सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर. मगाशी अंदमान निकोबार बेटे आपण वाचली, पण हे बेट आपण तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. पण सांगायला पाहिजे तुम्ही. अंदमान निकोबार बेटे ही किती अंशांश खाडीने वेगळी केली जातात? 10 अंशांश खाडीने वेगळी केली जातात. मग आता इथं काय विचारलं आहे? अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे? TET 2017ला विचारलाय प्रश्न हा. कधी विचारलाय? TET 2017ला प्रश्न विचारलाय. सांगा. पर्याय द्या, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करा, लाईक करा. सांगा. तर बॅरन बेटावर मित्रांनो जागृत ज्वालामुखी आहे. कुठल्या बेटावर? बॅरन बेटावर. निकोबार नाही. मालदीव हा काय आहे? देश आहे. देश. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बॅरन बेटावरती आहे तो आपल्या जागृत जिवंत ज्वालामुखी आहे. ओके. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 23. काय आहे प्रश्न? कोणत्या नदीने सुंदरबन नावाचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल व बांगलादेशात तयार केला आहे? कोणत्या नदीने जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे? सांगा. एकदम सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर ज्याला येत नाही त्याने जीव द्यावा जाऊन. सांगा प्रश्नाचं. कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कुठलं? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गंगा नदी. गंगा नदी जी आहे त्या गंगा नदीनं या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे. लक्षात आहे का? सुंदरबन नावाचा. या ठिकाणी कुठली वनस्पती आढळते? सुंदरी.
सुंदरी नावाची वनस्पती आढळते. वनस्पती आढळते आणि तिच्यावरूनच हे नाव काय पडलेलं आहे, आढळते. त्याच्यावरूनच हे नाव पडलेलं आहे सुंदरवन. सुंदरी नावाची वनस्पती आढळते, त्याच्यावरून नाव पडलेलं आहे सुंदरवन. लक्षात आलं का? सिंधू नदी नाही, यमुना नदी, गंगा नदीची उपनदी, गंगा नदीची उपनदी. लक्षात आलं का? जाऊ पुढच्या प्रश्न का, या प्रश्नाचं उत्तर काय, गंगा. लक्षात आलं का? हे पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय बघा, 24 आहे. लोक स्वतःचे राहणीमान उंचावणे, उच्च शिक्षण घेणे आणि रोजगार यांच्या शोधार्थ स्थलांतर करतात, त्यास कोणत्या प्रकारचे स्थलांतर म्हणतात? लोक स्वतःचे राहणीमान उंचावणे, लोकांना आता चांगलं राहायला आवडतं, उच्च शिक्षण घ्यायला आवडतं आणि रोजगार पण पाहिजे असतो, या शोधार्थ स्थलांतर करतात. ते स्थलांतर कोणत्या प्रकारचं स्थलांतर आहे? कोणत्या प्रकारचं स्थलांतर आहे? सोपं आहे. ग्रामीण ते ग्रामीण आहे का? नाहीच येणार. ग्रामीण ते नागरी ते नागरी आहे का? नाहीच येणार. नागरी ते ग्रामीण आहे का? नाहीच येणार. नागराकडून लोक खेड्यात जातात का? नाही. खेड्यातून लोक नगरात जातात. म्हणजे ग्रामीण ते नागरी, कुठलं? ग्रामीण ते नागरी जे आहे ते ग्रामीण ते नागरी हे जे आहे हे स्थलांतर त्याला म्हटलं जातं. ग्रामीण ते नागरी या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. ग्रामीण ते नागरी. का तर लोक स्वतःचे राहणीमान उंचावणे, उच्च शिक्षण घेणे आणि रोजगार याच्या शोधार्थात शहराकडे जातात. लोक कुठं सगळे निघालेत? पुणे आणि मुंबई. कुठं? पुणे आणि मुंबई या ठिकाणी निघालेले आहेत. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे, कोणत्या पिकाच्या लागवडीकरता पुनर्रोपण पद्धती वापरली जाते? कोणत्या पिकाच्या लागवडीकरता पुनर्रोपण पद्धती वापरली जाते? सांगा प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर जे सांगील त्याला मिळणार आहेत आता 2 रुपये. 1 रुपये नाही तरी मिळणार 2 रुपये. सांगा. पेन मिळणार 1 बक्षीस. कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना पाठवा, तुमच्या फॉरवर्ड करा. सांगा कोणत्या लागवडीकरता पुनर्रोपण पद्धती वापरली जाते? पुनर्रोपण पद्धती कोणत्या पिकासाठी वापरली जाते? हा प्रश्न आला पाहिजे तुम्हाला. कुठल्या? तर पुनर्रोपण पद्धती गहू नाही, कॉफी नाही, रबर नाही. हा प्रश्न रद्द आहे मित्रांनो. भात पिकासाठी, इथे लिहतो मी, भात पिकासाठी पुनर्रोपण पद्धती वापरली जाते. लक्षात आलं का? भात पिकासाठी पुनर्रोपण पद्धती वापरली जाते. भात पिकासाठी. लक्षात जाऊ का? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जरा प्रश्न हे पण, कोलार येथील सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? कोलार येथील सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? कोलार कोणत्या ठिकाणी आहेत? सांगा बघूया. कोलार कोणत्या राज्यात आहेत? कोलार सोन्याच्या खाणी बघूया. कर्नाटक राज्यामध्ये कोलार या ठिकाणी काय झालं, सोन्याच्या खाणी ज्या आहेत त्या सोन्याच्या खाणी आहेत. कोलार. कर्नाटकची राजधानी कुठली आहे हो? बेंगलोर. तर कोलार कर्नाटक राज्यामध्ये कोलार ज्या आहेत त्या सोन्याच्या खाणी असलेल्या आपल्याला आढळून येतात. जाऊया पुढच्या प्रश्न क्रमांक 27. टिमटिम हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे. सांगा. वजनात घट होतो कुठला कच्चा माल आहे तो वजनात घट होणारा? सांगा, कोण सांगते? एकदम प्रश्नाचं उत्तर सोपं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ज्याला येईल ते अगदी हुशार, टॅलेंटेड म्हणला पाहिजे. तर टिमटिम हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे ऊस. लक्षात आलं काय? म्हणून तर काय असतं, ऊस कारखाने कुठं असतात हो? कारखाने कुठं असतात? ऊस क्षेत्राजवळ असतात ना. ऊस क्षेत्राजवळ असतात. का? ऊस कारखाने ऊस क्षेत्राजवळ असतात. लक्षात आलं का? रेशीम त्याच्यात वजनात घट होतो का? अजिबात नाही. लोकरीमध्ये होतं का? लोकराचं काय वजन होणार आहे, घट होणार आहे? कापूस जर दुसऱ्या ठिकाणी नेला, कापसाच्या गिरणी वगैरे, त्यात काय वजन नाही होणार. लक्षात आलं का? त्यामुळं ऊस हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे. म्हणूनच ऊसाचे कारखाने, ऊस कारखाना जे आहे ते कारखाना जे आहेत ते ऊस क्षेत्र असलेल्या ठिकाणी आहेत. कुठले तुम्ही कारखाने बघा, जिथं ऊस क्षेत्र आहे, शेती क्षेत्र आहे त्या ठिकाणीच आहे. हे आपल्याला पाहिजे माहिती. बरोबर की नाही? महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखाने जास्त आहेत आणि ऊसाचं पीक सुद्धा जास्त आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं.
संपलेले प्रश्न संपलेले आहेत. धन्यवाद सर्वांना. आपण किती 27 प्रश्न बघितले इथं PYQ स्वरूपामध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा, तुमचा चांगला अभ्यास होऊ दे. सर्वांना धन्यवाद 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 धन्यवाद. लक्षात आलं का? सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. परीक्षेला जायचं अभ्यास करून आणि पास व्हायचं चांगल्या मार्काने. लक्षात आलं का? आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर की नाही? रेशीम उत्पादनात कुठलं राज्य अग्रेसर आहे हो सांगा बघूया? कर्नाटक. कर्नाटकात सर्वाधिक रेशीम उत्पादन घेतलं जातं. कापूस. कापसाचं काय हो? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कुठला? पांढरे सोने पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कुठला? यवतमाळ. यवतमाळला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. चांगला अभ्यास करा, परीक्षा लिहा आणि यशस्वी व्हा. खूप खूप धन्यवाद सर्वांना. ओके, तर आपण इथं थांबूया. आता इथं आपण थांबायचं आहे. ठीक आहे, चला बाय.